Hello everyone. Welcome to Polity Simplified series of Gnandeep Academy. We'll try to understand last clause of Article 19. Article 19 talks about right to certain freedoms. यातला सगळ्यात शेवटचा clause आहे to practice any profession or to carry on any occupation, trade or business. कोणतीही नोकरी, कोणताही बिझनेस, कोणताही व्यापार, काहीही करण्याचा, कोणत्याही प्रकारचा व्यापार करण्याचा अधिकार असणं हे आर्टिकल 19 ने दिलेलं सगळ्यात महत्त्वाचं फंडामेंटल राईट आहे. फ्रीडम टू कॅरी आउट एनी प्रॅक्टिस, एनी प्रोफेशन, एनी ट्रेड और एनी बिझनेस इज गिवन इन आर्टिकल 19 जी नावाच्या सब क्लॉज मध्ये दिलेला आहे. हा फंडामेंटल राईट आहे. पण यासोबतच या फंडामेंटल राईटवर देअर आर सर्टन रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स जे आर्टिकल 19 मध्येच दिलेले आहेत. आता आपण त्याला थोडं सिम्प्लिफाय करूया, कारण लँग्वेज या शेवटच्या क्लॉजची थोडीशी किचकट आहे. हे काय म्हणते पहा. सी जो मगाचा ऑलरेडी जुना मजकूर तो ऍज इट इज कॉमन आहे. फक्त आर्टिकल 19च्या ट्रेड आणि प्रोफेशनवर दोन रेस्ट्रिक्शन असू शकतात. पहिलं रेस्ट्रिक्शन काय असू शकतं तर अस्तित्वामध्ये असणारा एखादा लॉ किंवा नवीन एखाद्या लॉवर कोणते रेस्ट्रिक्शन टाकलं जाऊ शकत नाही. कशासाठी? जर पार्लमेंटने तो लॉ जनरल पब्लिक इंटरेस्ट मध्ये केलेला असेल तर, जनरल पब्लिक इंटरेस्ट साठी केला असेल आणि पार्लमेंटला जर त्यावरती रिझनेबल रेस्ट्रिक्शन टाकायचे असतील तर पार्लमेंटरी लॉने जे रेस्ट्रिक्शन टाकलेत जे कसे असायला हवे, रिझनेबल असायला हवे. आणि या रेस्ट्रिक्शनची रिझनेबिलिटीची टेस्ट कोण चेक करेल? इट शॅल बी चेक्ड बाय सुप्रीम कोर्ट थ्रू इट्स पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. इट शॅल बी चेक्ड बाय सुप्रीम कोर्ट थ्रू इट्स पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. पण या दोन आणखीन महत्वाचे कॉलम आहेत. काय आहे? यासोबतच या रेस्ट्रिक्शन सोबतच पार्लमेंट आणखीन ऍडिशनल रेस्ट्रिक्शन टाकू शकतं. काय टाकू शकतं? सी, पार्लमेंट कॅन इम्पोज रेस्ट्रिक्शन फॉर प्रोफेशनल और टेक्निकल क्वालिफिकेशन. म्हणजे पार्लमेंट काही जॉबसाठी तुमच्याकडनं प्रोफेशनल किंवा टेक्निकल क्वालिफिकेशन डिमांड करू शकतं. नाही तर उद्या ज्याला काहीच येत नाही तो म्हणेल की मला कलेक्टर करा, मला एसपी करा, किंवा मला डॉक्टर करा, मला इंजिनियर करा, मला स्पेस इंजिनियर करा, मला इस्रो मध्ये घ्या, मला नासा मध्ये घ्या, असं कुणी डिमांड करू शकतं. तो म्हणेल की नाही मला फंडामेंटल राईट टू ट्रेड आहे, फंडामेंटल राईट टू बिझनेस आहे, फंडामेंटल राईट टू जॉब आहे, सो तुम्ही मला काय करा सगळ्या ठिकाणी या. असं असू नये. यामुळे या ठिकाणी रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स असतील, पण हे रेस्ट्रिक्शन असताना काही ऍडिशनल कंडिशनलिटीज सुद्धा इम्पोज केल्या जातील. त्या कंडिशनलिटीज काय आहेत? द प्रोफेशनल और टेक्निकल क्वालिफिकेशन नेसेसरी for practicing any profession or carrying on any occupation, trade or business. So, Parliament can demand professional or technical qualification which is necessary for carrying out or running that business. Or the carrying on by the state or by a corporation owned or controlled by a state of any trade, business, industry or service, whether to the exclusion, complete, partial of citizen or otherwise. काही बिझनेसेस जे स्टेट रन करते यामध्ये काही सिटीजन्सला कम्प्लीट एक्सक्लूड करू शकतं, पार्शियली एक्सक्लूड करू शकतं. या ठिकाणी जर एखादा लॉ केला, या दोन्ही गोष्टींसाठी जर पार्लमेंटने एखादा लॉ केला आणि या केलेल्या लॉमुळे आर्टिकल 19 ने दिलेला फंडामेंटल राईट व्हायोलेट होत असेल तरी सुद्धा इन दॅट केस पार्लमेंटरी लॉ शॅल हॅव मोर सिग्निफिकन्स, पार्लमेंटरी लॉ शॅल हॅव मोर इम्पॉर्टन्स ऍज कम्पेअर्ड टू द गिवन इन फंडामेंटल राईट. बेसिकली आपण या सगळ्या आर्टिकल्स मध्ये काय पाहितलंय? आर्टिकल 19 ने काही फंडामेंटल राईट्स दिलेत, पण हे फंडामेंटल राईट्स ऍब्सोल्यूट नाहीयेत. दीज फंडामेंटल राईट्स आर क्वालिफाईड. म्हणजे फंडामेंटल राईट तुम्हाला जसे दिलेत ना, हे जसेच्या तसे अवेलेबल नाहीयेत. या फंडामेंटल राईट्सवर काही रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत. मग या पर्टिक्युलर केसमध्ये या फंडामेंटल राईट्सवर जे रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत त्या पर्टिक्युलर केसमध्ये हे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत या रेस्ट्रिक्शन्स सुद्धा आर्टिकल 19 नेच टाकलेले, सो दॅट दिस फंडामेंटल राईट्स शुड बी युज्ड बाय एव्हरी पर्सन वेदर सिटीजन और नॉन सिटीजन इन अ जस्ट, रॅशनल, फेअर मॅनर. थँक्यू.